आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे आपण जाणार आहोत। दिल्लीत त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे सुद्धा आहेत। दिनेश दुखंडे, तुम्ही थेट संवाद साधू शकाल दानवेंशी? हो, आपल्याबरोबर बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रावसाहेब दानवे, पहिला प्रश्न आहे किंवा पहिली माहिती TV9 मराठीला अशी सूत्रांची माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते हे 2 दिवसापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, काही महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात। त्यात अमित शहांशी त्यांची जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे। पंतप्रधानांशी त्यांचं दूरध्वनीवर बोलणं झालं आहे। या बैठका कशासाठी होत आहेत? महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत का भाजपकडून? राज्याचा विरोधी पक्षाचा नेता केंद्रातल्या नेत्याला भेटणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। देवेंद्रजी आले आणि अमितजीला भेटले, मुख्य प्रधानमंत्र्याला भेटले किंवा देशातल्या अन्य नेत्यांना भेटले, यामध्ये सरकार पाडण्याचं काही संबंध येत नाही आणि सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही आहे। कारण आम्ही काही आता सरकार पाडण्याच्या नादात नाही आहे, पण रोज जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण करतात हे की आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालला आहे। हे ज्या दिवशी जन्माला आलं सरकार, त्या दिवसापासून हे सरकार अस्थिर आहे। एकमेकाचा एकमेकावर विश्वास नाही आहे, त्यामुळं त्यांना भीती स्वतःलाच वाटते आणि म्हणून सरकार पाडण्याची गोष्ट। आमचा नेता या 6 महिन्यात आम्ही सरकार पाडू असा दावा कोणी करते का? मला सांगा बरं तुम्ही। आम्ही नाही कधी केला दावा यांचा आम्ही सरकार पाडू म्हणून। हेच लोकांना भीती दाखवतात का आम्हाला हे खाली वाढतात? आम्ही निवडत त्यांना खाली। त्यामुळे इथल्या ज्या भेटीगाठी आहेत ह्या राजकीय स्वरूपाच्या पक्षाच्या वाढीच्या संदर्भातल्या भेटी आहेत, याचा सरकार पाडण्याशी काही संबंध नाही। दानवे साहेब, मी तुम्हाला यासाठी विचारतोय की गेल्या साधारण 2 महिन्यातला जर घटनाक्रम बघितला, शरद पवार आणि अमित शहा यांची अहमदाबादमधली गोपनीय भेट, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय कामानिमित्त दिल्लीत येणं, पंतप्रधानांशी चर्चा करणं आणि त्याच चर्चेमध्ये 30 मिनिटं ही व्यक्तिगत चर्चा होणं, त्यानंतर शरद पवार दिल्लीत येणं, विरोधी पक्षाची बोट बांधण्याचा प्रयत्न करणं, संजय राऊत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष 2दा भेटीगाठी घेणं, नाराजी असल्याचं नाट्य उभं करणं, असं म्हटलं जातं की शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फार चलबिचल आहे, संशयाचं वातावरण आहे वगैरे वगैरे। भले त्यांचे नेते दावा करत असले की सरकार स्थिर आहे। महाविकास आघाडीमध्ये संशयाचं वातावरण आज नाही निर्माण झालं। ज्या दिवशी ही आघाडी जन्माला आली ना, यांच्यापेक्षा जनतेमध्ये जनतेला संशय येतो पहिल्या जाऊन की टिकतील का, हे राहतील का, की समविचारी नाही आहेत, ही अनैसर्गिक युती आहे, धोका देऊन केलेली युती आहे आणि त्यामुळं अस्थिरतेचं वातावरण राज्यामध्ये आहे। हे लोकांच्या हिताचे निर्णय घेतील का? मराठा आरक्षणासारखा महत्त्वाचा विषय असू द्या, शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली गेल्या वर्षी तो विषय असू द्या, किंवा अजून काही जे प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये हे सरकार कधीही एकत्र बसून यांनी हे प्रश्न सोडवलेले नाही। त्यामुळं दिल्लीतल्या ज्या भेटीगाठी, सर्व विरोधी पक्षांना एकत्रीकरण करणं, ह्या राजकीय घडामोडी आपल्या आपल्या स्तरावर प्रत्येक राजकीय पक्षाला कराव्या लागतात। देवेंद्रजी इथं आले, हे आमच्या नेत्यांना भेटले, यामध्ये सरकार पाडण्याचा काहीही संबंध नाही, अस्थिर करण्याचा काहीही संबंध नाही। ही चर्चा, ही जी भेट आहे किंवा या भेटी घेतल्या, ह्या भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी ज्या चर्चा असतात त्यासाठी घेतलेल्या भेटी आहेत। आता शरद पवार साहेबांनी एकत्र मूड बांधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं विश्लेषण अनेक वर्तमानपत्रांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं। खरं म्हणजे त्या भेटीनंतर शरद पवार साहेबांनी येऊन प्रेसपुढं जे सांगायला पाहिजे ते सुद्धा ते सांगू शकले नाही आणि सिन्हा जी आले त्यांनी सांगितलं ही शरद पवारनी बोलवलेली बैठक नाही आहे, ही माझ्या संघटनेनं बोलवलेली बैठक आहे। याचा अर्थ या देशातल्या जनतेला कळू शकतो। त्यानंतर शरद पवारांनी वक्तव्य केलं की अशा प्रकारच्या मोठं बांधण्याच्या प्रकार आम्ही अनेक वेळेस केलेले, त्यातून काही निष्पन्न होत नाहीये। साहेब, एक विचारायचं होतं की अजूनही तुम्हाला असं वाटतं की शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे आणि 2 पक्ष हे एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकतं? मला असं वाटतं की ही नैसर्गिक युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी केली युती आहे आणि ही जनतेला मान्य असलेली युती होती। जनतेच्या मनाच्या विरुद्ध जाऊन ही युती तोडून नको त्यांची संगत यांनी केलेली आहे आणि त्यामुळं ही युती या राज्यातल्या जनतेला मुळीच पसंत पडलेली नाही। जनता वाट पाहते 2024ची की ज्यांना आम्ही मतं दिले त्यांनी धोका देऊन दुसऱ्याशी संगत केली। 2024ला आम्ही याला धडा शिकू। आता शिवसेना आमच्यासोबत येईल का नाही येईल का या विचारात आम्ही आता वेळ घालवायला तयार नाही। आमची तयारी 2024ची सुरू झालेली आहे। नाही, पण
दिनेश शक्यता काही रावसाहेब वाटते? समजा निश्चितच रावसाहेब दानवे यांचं शिवसेना सोबत तुम्ही जाणार का याविषयीचं स्पष्टपणे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. तुम्ही रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधलात त्यासाठी धन्यवाद. तर महत्वाची घडामोड आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी फडणवीस यांची दिल्लीत गेल्यानंतर फोनवरून चर्चा झालेली होती. अमित शहा यांना सुद्धा फडणवीस भेटलेले होते. तब्बल 2 तास चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे. तर त्यामुळेच काही महत्वाचे प्रश्न किंवा काही महत्वाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या होत्या. मात्र त्या संदर्भात बोलताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे की या भेटीगाठींचा राज्यातील सरकार पाडण्याशी संबंध नाही.